नमस्कार बरं का. जोडीदार म्हणत होते पाण्यात जायला पाहिजे पोहायला. मग काय काढले भाऊने गाडीने बसवलं गाडीवरून डायरेक्ट आणलं त्यांना पाणी शेजारी. म्हणलं घ्या बघा म्हणलं कसं आहे पाणी गारगार एकदम मस्त. बाजूने नजारा बघितला तर लयच खुश झाले राव ते. आणि मी आपल्या इकडे शूट करतोय. हा कसलं निळसर पाणी आणि आमच्या चारही बाजूने डोंगर. एक नंबर भाऊ लोकेशन होतं. तर ही जागा कुठली आहे मित्रांनो तुम्ही कमेंट करून सांगा बरं. हे दिलीप भाऊ पाण्याचे त्यांना मोकार हाऊस. बघता बघता 5-6 उलट्या उड्या मारून ते निवांत झाले. आणि तिकडं मोटारमधून पाणी उडत होतं. लय भारी दिसत होतं जसं काय कारणचेच. इथून मागाचपासून एक पक्षी फिरत होता. तर तुम्हाला दिसतोय का बघा मित्रांनो. वळखा बघू हा कुठला पक्षी येतो. तर तिकडून एक जोडीदार आवाज देतोय. म्हणलं मासे घ्यायचे का. म्हणलं घ्यायचे का अरे हे कुठं विचारायचं असतं का. म्हणलं या घेऊन. मस्तपैकी इकडं 0 मिनिटात भट्टी पेटवून तयार झाली. म्हणलं पद्धतशीर मासे लावून घ्या बरं का. कसं आहे मग नियोजन आमचं एकच नंबर ना मित्रांनो. हे लाकूड पाहून आम्ही लयच खुश बरं का. पावसाळ्यात वाहून आलेलं लाकूड आहे. कशाचं आहे काय माहीत नाही पण जळायला लयच सुपर बरं का. नॉनस्टॉप जळतं आहे अगदी. आणि मासे भाजायला लयच ना सोपं. एकच नंबर बरं का. इकडं जाळ्यातून मासे काढले आणि लगेच भट्टी टाकले. ताजे मासे मग काय भाजायला लय मजाच मजा भाऊ. वरून मोकार ऊन लागतंय आणि त्यातच हा जाळ पार आमची जिरली. कस तरी पटापट सगळे मासे खरपूस भाजून घेतले. तसा अंड्याचा मासा असल्याने भाजताना तेल निघत होते. भाजायला मासा तसा सोपा होता. आम्ही पटापट सगळे मासे एकदम कडकमध्ये सगळे मासे खरपूस भाजून घेतले. मित्रांनो हा लोळीचा मासा आहे. मे-जून महिन्यात या माशांना अंडे असतात. काही ठिकाणी अंड्यांना गाभुळे देखील म्हणतात. नदीला किंवा धरणात हा मासा जाळ्याला भेटतो. अंडे असल्याने तो नुसता भाजून जरी खाल्ला तरी अप्रतिम असा चविष्ट लागतो. या माशाला मधला एकच काटा असल्याने सर्वांना हा मासा खायला आवडतो. एकदा का हा पावसाळा चालू झाला की सगळीकडे लोळे मासा फेमस होतो. बाजारात हा मासा विकत घेण्यासाठी गर्दी देखील असते मित्रांनो. तर तुम्ही कधी हा अंड्याचा मासा भाजलाय का. कोणी कोणी भाजलाय त्यांनी कमेंटमध्ये सांगा. भाजलेला मासा तुम्हाला आवडतो का हे सुद्धा सांगायला विसरू नका बरं का. दिलीप सर आणि हे प्रदीप सर म्हणले बरेच दिवस झाले कुठे गेलो नाही आणि असं मासं भाजून खाल्ले नाही. कारण कामामुळे वेळ नाही मिळत ना. बरं म्हणे लय भारी वाटतंय. दोघे मोकार खुश झाले. म्हणे दादा तुझ्यामुळं असा योग आला मासे भाजून खाण्याचा आणि मनसोक्त पाण्यात पोहण्याचा. धन्यवाद बरं का. आमचे आता मासे पूर्ण भाजून झालेले होते. मग काय पेटवलेल्या चुलीवर थोडंसं पाणी घेतलं आणि आग विझवून टाकली. भाजलेले मासे सगळे जमा केले आणि पाण्याजवळ जाऊन बसलो. मग काय सगळ्यांनी गरम गरम माशावर ताव मारला. तशी भूक पण लागली होती बरं का. ते म्हणे जरा भाकराने मीठ पाहिजे होतं. मी म्हणे हा पाहिजे होतं पण आता घ्या आवरून परत कधीतरी म्हणलं. मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला आमचं नियोजन कमेंटमध्ये सांगा. मग पुढच्या वेळी तुम्ही येताय ना आमच्यासोबत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये कळवा तुम्ही कुठून व्हिडिओ पाहतात म्हणजे आम्हाला समजेल. धन्यवाद बरं का.